उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सन्मान शरद पवारांनी करणं दुर्दैवी आहे असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। सरकार पाडणाऱ्यांचा सत्कार करायला नको होता असं संजय राऊतांनी यावेळी म्हटलंय। संजय राऊत यांनी आता थेट शरद पवार यांच्यावरती टीका केलेली आहे। एकनाथ शिंदे यांचा सन्मान राजधानी दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या हस्ते झाला, मात्र त्यानंतर आता यावरती टीका टिप्पणी होत आहे। संजय राऊतांनी टीका करताना ठाण्याचा विकास हा शरद पवारांना चुकीच्या पद्धतीने लक्षात आला अशा प्रकारचा सुद्धा थेट आरोप केला। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता महाविकास आघाडीमधील अस्वस्थता बाहेर आलेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून आता संजय राऊतांच्या या वक्तव्याला नेमकं काय प्रत्युत्तर दिलं होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्टेट्समनशिपचं एक उत्तम उदाहरण हे महाराष्ट्रासमोर घालून दिलेलं आहे की 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतं आहे आणि या संमेलनाचे आदरणीय पवार साहेब हे स्वागताध्यक्ष आहेत आणि या संमेलनांतर्गत जे कार्यक्रम होतात त्यामध्ये हा कार्यक्रम होता आणि त्यानुसार आदरणीय पवार साहेबांनी स्वागताध्यक्ष या नात्यानं या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं होतं आणि पवार साहेबांनी एक स्टेट्समनशिपचं उदाहरण घालून दिलेलं आहे। महाराष्ट्राला जी सुसंस्कृत राजकीय परंपरा लाभलेली आहे त्याचंच हे द्योतक आहे असं मला वाटतं। एका महाराष्ट्राच्या सुपुत्राचा दुसऱ्या महाराष्ट्राच्या थोर सुपुत्राच्या हस्ते सत्कार होणं हा महाराष्ट्राचा सन्मान आहे। मनाचा मोठेपणा दाखवून पवार साहेबांनी तो पुरस्कार समारंभ स्वीकारला। पवार साहेब तिथे गेले। संजय राऊत इतके मोठे झाले का हो? पवार साहेबांनी जी भूमिका घेतली ती बरोबर आहे का चुकीची आहे ह्याच्यावर भाष्य करण्या एवढे मोठी तरी राजकीय उंची संजय राऊतांची नाही असं माझं मत आहे। संजय राऊतांना वैफल्य आलेलं आहे। नाही, अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का? शेवटी पवार साहेबांनी 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण केलंय, ते या देशाचे मोठे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत। एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता। आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले। पण एकंदरीत पवार साहेब हे प्रगल्भ नेते आहेत। इतके वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा जर त्यांना पवार साहेबांचं वैचारिक आणि राजकीय प्रगल्भता कळली नसेल तर संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी म्हणजे त्यांच्यासारखं कोणी करंट असूच शकत नाही। संजय राऊतांच्या या वक्तव्याच्या नंतर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत। त्यातच आमदार रोहित पवार यांनी नेमकं काय ट्विट केलं ते पाहूया। रोहित पवारांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे। दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्यांना दिलेली प्रतिक्रिया ही आश्चर्यकारक आहे असं रोहित पवार यांनी आता एक्स वरती पोस्ट करत या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे आणि याच संदर्भात आता सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमाचा कुठलाही संबंध जोडू नये अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे। याचं कुठल्याही प्रकारचं अडसर होणार नाही असं देखील रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे। संजय राऊतांच्या या वक्तव्यावरती रोहित पवार यांनी आता ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली। रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे। संजय राऊतांच्या या वक्तव्याच्या नंतर आता राज्यभरातून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना आता हे एक्स वरती पोस्ट करण्यात आलेलं आहे। मागील 2-3 वर्षात भाजपाने कलुषित केलेलं राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळेच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी असं ट्विट आता रोहित पवार यांनी केलं आहे। राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे असं सुद्धा रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे। संजय राऊतांच्या या वक्तव्याच्या नंतर आता रोहित पवार यांनी सुद्धा ट्विट करत प्रतिक्रिया दिली। दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे असं म्हणतात। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आता एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर आता ही प्रतिक्रिया आली। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मुंबईमधून आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण जोडलेत। मी निखिलकडे जाणार आहे। निखिल, महत्त्वाची घडामोड, महाराष्ट्राच्या राजकारणातलं खरं तर एक मोठं वक्तव्य, महाविकास आघाडीमधले प्रमुख नेते असलेल्या संजय राऊतांनी आता थेट शरद पवार यांच्यावरती टीका केली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविकच होतं आणि त्यानंतर आता आमदार रोहित पवार
यांनी संजय राऊतांचं हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. काय या संदर्भात सविस्तर माहिती? नक्कीच, कारण आपण पाहिलं तर मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे तो दिल्ली येथे पार पडला आणि याच दिल्लीच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार आहे तो करण्यात आलेला आहे आणि तो सत्कार झाला तो या ठिकाणी शरद पवार यांच्याकडून झाला. परंतु हा संपूर्णपणे कार्यक्रम पार पडल्यानंतर संजय राऊतांनी आज सकाळी ही संपूर्णपणे वक्तव्य आहे ते केलेलं आहे आणि हेच वक्तव्य पाहता विरोधकांकडून याच्यावरती आहे ते टीकास्त्र केलं जात आहे. या ठिकाणी जे अंतर्गत खतखत असल्याचं देखील विरोधकांकडून म्हणण्यात येत आहे. महाविकास आघाडीमध्ये याआधी देखील आलबेल नसल्याचं अनेक नेत्यांनी आहे त्या महायुतीच्या सांगितलेलं होतं, परंतु या संदर्भातील वक्तव्य करून संजय राऊतांना नक्की काय म्हणायचं आहे असा देखील प्रश्न आहे तो या ठिकाणी उद्भवलेला आहे. त्यामुळे रोहित पवारांनी देखील जे महाविकास आघाडीमध्ये आहेत त्यांनी देखील संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य हे आश्चर्य असल्याचं देखील या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून नक्की याला कशा प्रकारे आहेत ह्या संजय राऊतांच्या भूमिकेवरती उत्तर आहे ते दिले जात आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. परंतु जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये संजय राऊत असतील, त्यासोबतच उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील यांच्यामध्ये महाविकास आघाडीला पुढे घेऊन आपण आपल्याशी असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत राजधानी दिल्लीमधून शिवाजी काळे जोडले आहेत. मी शिवाजीकडे जाणार आहे. खरं तर ज्या प्रकारच्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहेत, संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलंय, थेट शरद पवारांवरती टीका केलेली आहे आणि यावरती आता आगामी काळात महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय घडू शकतं या संदर्भात काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आलेत का? राजकीय प्रतिक्रिया येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यात एकतर साहित्य संमेलन जे दिल्लीमध्ये होणार आहे ते मराठी साहित्य संमेलन आहे की राजकीय साहित्य संमेलन आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. राजकीय किंवा राजकारण या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतं ते देखील समजतंय. एक तर सरहद संस्थेचे जे संजय नाहर आहेत त्यांनी हा पुरस्कार कोणत्या निकषावरती दिला हे आम्हाला माहिती नाहीत असं अमोल कोल्हे म्हणतात, पण मात्र ते प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत की कोणी कोणाला भेटावं, कशा पद्धतीने पुरस्कार दिला जावा हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र हा पुरस्कार खरं तर याची थिणगी ज्या ठिकाणी पडलेली आहे ती थिणगी म्हणजे एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता परतच्या माजी शिंदे यांच्या नावाने हा पुरस्कार गेलेला आहे. त्यांचं योगदान खूप मोठं आहे. मात्र त्यांचे पुढे जे वंशज होते त्यांनी झाशीची राणी जेव्हा इंग्रजांच्या विरुद्ध लढत होती तेव्हा झाशीची राणीला मदत केली नाही असं देखील संजय राऊत म्हणताना पाहायला मिळतं. तर एकंदरीत या पुरस्कारामुळं राजकारण जे आहे ते पेटताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय आणि सगळ्यात यामध्ये शरद पवार यांनी हा पुरस्कार देण्याच्या पलीकडे जाऊन एकनाथ शिंदे यांची स्तुती केली, ठाण्यामध्ये त्यांनी विकास केला, याची काही वक्तव्य केलेली आहेत ती कुठेतरी शिवसेनेच्या चांगलीच त्यांच्या नेत्यांना लागलेली असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळं ही टीका जी आहे मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते. नक्कीच शिवाजी, आपण आपल्याशी असेच जोडलेले राहा.